आज धनंजय देशमुख यांनी महंत नामदेव महाराज शास्त्रींची भेट घेतली। यामागे हे चांगली गोष्ट आहे की शास्त्रींनी यापूर्वी वक्तव्य केलं होतं की एखाद्या नेत्याचं समर्थन करणं किंवा एखाद्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करणं हे न्यायाचार्य म्हणून त्यांची ही भूमिका आहे की गेल्या अनेक वर्षाची संत भगवान बाबांची, संत वामनभाऊ महाराजांची किंवा जे या महाराष्ट्रातील संत आहेत त्या संतांनी आजपर्यंत रांजल्या गांजल्या त्याशिवाय आपले म्हणजे प्रत्येकाला कोणी असला तरी त्याला संत आपले म्हणलेले आहेत। आणि म्हणून न्यायाचार्य ही जी पदवी आहे की महाराष्ट्रात सगळ्याला न्याय देण्यासारखी आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या पदवीप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचं वर्तन ठेवायला हवं होतं। हेच मी मत मांडलं होतं की महाराजांनी त्यांच्या तोंडून, कारण संत भगवान बाबांची परंपरा ही एवढी मोठी आहे, वर्षानुवर्षे वारकरी संप्रदायाचा विचार भगवानगडावरून दिला जातो, नवीन नवीन कीर्तनकार तिथून घडले जातात आणि भक्तिभावानं असंख्य महाराष्ट्रातून नव्हे विश्वभरातून तिथं भक्त येतात। एक नामदेव महाराज शास्त्रींचं एक ज्ञानेश्वरीवर गाढा अभ्यास आहे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे। पण ह्या 2-3 दिवसामध्ये त्यांच्याकडं जे वारकरी संप्रदायामध्ये त्यांच्याबद्दल काही नाराजी तयार झाली होती, पण ती आज धनंजय देशमुख त्यांच्या भेटीला गेले आणि त्यांनी ठाम सांगितलं की बाबा मी जसं एखाद्या नेत्याचं त्या काळामध्ये समर्थन केलं असेल, परंतु आज हा पीडित कुटुंबाच्या मी मागं आहे आणि ह्या पीडित कुटुंबाला जोपर्यंत म्हणजे धनंजय देशमुख यांचं आमच्या संतोष अण्णाचं जे काही दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली, त्या हत्येला जोपर्यंत आरोपीला त्या ठिकाणी सजा होत नाही किंवा त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत भगवान भक्तिगड त्यांच्या पाठीशी उभं राहील, हे त्यांनी ज्यावेळेस ठाम सांगितलं त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाचं म्हणजे एक मन फुललं की एक संतांचे विचार कसे असावेत, सगळ्यांसाठी न्याय देणारे असावेत। आणि एवढ्या उंचीच्या माणसानं, एवढ्या महंत माणसानं त्या ठिकाणी ही भूमिका घेतली, स्वागतप्रिय आहे, आमच्या वारकऱ्यांसाठी समाधानकारक आहे।